नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. प्रश्न बघा मित्रांनो, काय दिलेला आहे. जर 14 जानेवारी 2006ला सोमवार असेल तर 14 जानेवारी 2014ला कोणता वार येईल? तर मित्रांनो, अशा टाईपच्या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला बघायचं आहे वार आणि महिना सारखा दिलेला आहे का ते चेक करून घ्यायचं. मग दोन्ही ठिकाणी वार महिना सारखा आहे तर मग डायरेक्ट काय करायचं, वर्षाची करायची वजाबाकी. मग आपण 2014 मधून 2006 वजा करूया. बघा या ठिकाणी 2014 लिहिलं, याच्यातून आपण 2006 वजा करणार आहोत. आता बघा 2014तून 6 जर वजा केले तर किती शिल्लक राहतात मित्रांनो? तर 8 वजाबाकी आपल्याला या ठिकाणी मिळते. मग आता बघा 8 दिवस पुढे जायचं का? तर नाही. आता बघा 2006 आणि 14 याच्यामध्ये लीप वर्ष किती आले ते चेक करायचे. मग या ठिकाणी बघा लीप वर्ष आपण बघूया. लीप वर्ष कोणकोणते असणार आहे? तर बघा 2006च्या नंतर 2008 हा लीप वर्ष असेल, त्याच्यानंतर 2012 म्हणजेच एकूण किती 2 लीप वर्ष आली. तर या 8 मध्ये लीप वर्ष प्लस करणार. 8 अधिक 2 केले तर 10. तर आता 10 दिवस पुढे जायचं का? तर नाही मित्रांनो. काय करायचं मग? सरळ या 10 दिवसाला सरळ आठवड्याच्या 7 दिवसांनी भाग द्यायचं. मग बघा 7 एक 7 म्हणजेच या ठिकाणी किती 1 म्हणजेच शिल्लक किती राहतील? 3. म्हणजे 3 दिवस या ठिकाणी काय असणार आहे? 3 दिवस असणार आहे बाकी. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 3 दिवस पुढे जावं लागेल. मग बघा सोमवार होता या ठिकाणी 2006ला, म्हणजे सोमवारपासून आपल्याला 3 दिवस पुढे जायचे. मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बघा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजे कोणता वार असणार आहे? गुरुवार. हे आपल्या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो. ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे. दररोज नवीन अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायचं आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आपल्याला मिळून जाईल. धन्यवाद.